दाखवतो मी बाहेरचा रस्ता. केटी. येस सर. या सगळ्या प्रकरणात स्वतः लक्ष द्या. हो सर. आणि पुन्हा असं काही झालं तर मला लगेच कळवा. हो सर. आणि तुम्ही सगळे बाहेरच्या गोष्टींवरनं जर फॅक्टरीत दंगे झाले ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात घ्या. थांब. काय झालं? तू आज तिथे काहीतरी बोलणं अपेक्षित होता. कुठे? कशाबद्दल बोलतोस तू? काय चालू होतं फॅक्टरीमध्ये आज? कामगार भांडत होते आणि तू काय करत होतास? तिथे उभा राहून गंमत बघत होतास. मी बोलणारच होतो पण तेवढा तू पोहोचलास. मी पोहोचलोच होतो बघायला की त्यांच्यात नेमकं कुठल्या विषयावरती वाद सुरू आहे. दॅट्स ग्रेट. म्हणजे तिथे लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते आणि तुला हे जाणून घेण्यात इंटरेस्ट होता की नेमका विषय काय सुरू आहे. अरे फॅक्टरीचा एक रेस्पॉन्सिबल एम्प्लॉई आहेस ना तू. तुझं कर्तव्य होतं तिथे जाऊन त्यांना थांबवणं. तसं नाही इंद्रा. त्या राणीमुळे. अरे कोण आहे ती राणी? एक साधी कामगार आहे. तू कोण आहेस? विक्रांत तुला फरक कळतोय? डू यू रिअली नो व्हॉट युअर रिस्पॉन्सिबिलिटीज आर? प्लीज डोंट टेल मी की कामगार तुझं ऐकणार नाही त्याची तुला भीती वाटते. इंद्रा हा जो तुझा राग आहे ना हा थोडा कामाच्या बाबतीत पण दाखव. कामगार काही चुकीचं करत असतील ना तर त्या बाबतीत दाखव. दॅट विल बी मच बेटर. काय ना विक्रांत, फॅक्टरीत आपल्याला जी पोझिशन मिळाली आहे ना ती फक्त मिरवण्यासाठी नाही मिळाली रे. म्हणजे मी पोझिशन मिरवतो? हो मला तरी तेच वाटतंय. तू जर का झाला नसतास तर ते सगळं मीच थांबवणार होतो. लुक इंद्रा, हे बघ हा विषय तितका महत्वाचा नाहीये. आपली फॅक्टरी आहे, कामगार आहेत, सो हे छोटं मोठं ना होतच राहणार. तुझ्यासाठी नसेल हे महत्वाचं पण माझ्यासाठी आहे. कारण ते कामगार ना माझ्या फॅक्टरीच्या गेटच्या आत भांडत होते. ते गेटच्या बाहेर काय करतात ना याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. कारण यू हॅव नो आयडिया. हे प्रकरण जर बाहेर गेलं ना तर आपलं किती नाव खराब होईल. बिझनेस सर्कलमध्ये आपलं काहीतरी रेप्युटेशन आहे आणि ते जपणं इज आवर रेस्पॉन्सिबिलिटी. आणि तीच मी आजवर जपत आलोय. मग आज काय करत होतास? तू जर तिथे जाऊन त्यांना बोलला असतास ना तर ते भांडण थांबलं असतं. एक साध्या कामगार मुलीची कंप्लेंट घेऊन आलास तू माझ्याकडे. मग तुझ्या पोझिशनचा काय उपयोग? विक्रांत तू विसरतोयस मी MD आहे या कंपनीचा. तुझं काम व्यवस्थित नाही केलं ना मी तुला कामावरून काढू शकतो. प्लीज माझ्यावर तशी वेळ येऊ देऊ नकोस. मला नोकरीवरून काढणार आहेस? बापाचा जेव्हा रिमडी झालास तू. लायकी नसताना सुद्धा परदेशात शिक्षणासाठी गेलास, ते पण आबांना इन्सिस्ट केलं म्हणून. मला नोकरीवरून काढतोस? अगं बाया, आला बाई तुम्ही? मी कावादरनं वाट बघत होती. चहा ठेवला होता तुमच्यासाठी, तो बी गार झाला. अगं बाया, राणी तू आलीस भाई? मला वाटलं की चालत. कुठे गेले बुवा? गेला ते नवं काम बघायला. अजून आला नाहीत बघ की. अगं असं कसं गेले? आणि तू बरं जाऊ दिलंस त्यांना? अगं या अवस्थेत काम शोधतील का आता ते? हाय तू कसं बरं पाठवलंस त्यांना बाहेर? अगं त्यांच्या तब्येतीपेक्षा काम महत्वाचं काय? मी करते ना काम. ए बाया, आता माझं नाव चढून काय होणार आहे ग? किस्ता अडवलं मी त्यांना जाताना, पण माझं ऐकतील तर शपथ. आणि तुझाच बाप, तुम्ही दोघं ऐकता होय माझं काय? अगं मी त्यांना किती म्हणलं, अहो तुमची तब्येत बरी नाही, आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. पण नाही, स्वतःच खरं करायची सवय आहे तुझ्या बापाला. आणि तसं बी त्यांच्या हट्टापुढं माझं काय चालतंय ग? अगं मग तू मला कळवायचं ना, एक फोन तरी करायचा. आई मी समजवलं असतं त्यांना, काहीतरी बसले असते ते घरात. आता एवढी डोक्याची जखम घेऊन फिरताय तिकडं तिकडं.
अगं कुठं पडले तर कितीला पडल आपल्याला. जाऊ दे, मी ना जाऊन शोधून येते त्यांना. अगं आत्ताच आलीस काहीतरी खा तरी व्हायच. अगं सावकाश जा आणि हे बघ जरा लवकर या घरी. माझं जीवाला गोर लावू नका तुम्ही बापले. अरे आवर गेला का लवकर. इथे गिरात थांबली ती प्लेटा खाली पडले त्या ते धुवून टाक पटापटा. अरे किती हळू काम करताय. अरे जमत नाही कसं काम करताय. वय वय करतो करतो. अरे आवर की पटापटा बाबा. किती हळू काम करतोय. तुला का नुसता पैसा पाहिजे पण काम नीट करायला नको. तू नीट काम नाही केलं मी तुला 1 रुपया देत नसतो. वय वय करतो. अरे हे काय केलं सगळं. सगळ्या प्लेटा खाली पडल्या. अरे जमण्याचं काम करताय कशाला. कुठेतरी रस्त्याकडे जाऊन भीक मागायची ना. अहो दादा काय बोलताय तुम्ही आणि किती मोठ्यानं ओरडताय. अहो त्यांची अवस्था तरी बघा. हो ताई इथे मी कुणाची परिस्थिती आणि मनस्थिती बघा इथे आलो नाही. इथे सगळी माझ्या धंद्याची खोटी होती. हो का. मग असं ओरडून तुमचा धंदा वाढणार आहे. हवाशी ओरडून कामं नसतात होत. तुम्ही जरा त्यांचं वय तरी बघा. आणि बुवा तुम्हाला काय गरज होती असं बाहेर येऊन काम करायची. चला बरं घरी उठा. हा इथनं घेऊन जा म्हाताऱ्याला आणि परत फिरकून जाऊ माझ्या दुकानाकडे. दादा तुम्हाला परत मी नीट सांगते, नीट बोला. तू कोण सांगणार आहे मला आणि तू कोण आहेस आणि तुझा कोण लागतो. वडील आहेत ते माझे. बुवा तुम्ही का आला तिथं काम करायला. ओ ताई इथं गप्पा मारू नका. हे सगळं काम पूर्ण करायचं. आता दुपारपासून काम केलं ना त्याचा 1 रुपया मिळणार नाही. हे बघा तुम्ही जर असं बोलून पैसे देणार असतील ना तर आम्हाला नकोय तुमचे पैसे. चला बुवा घरी. अगं राणे अगं करू दे मला हे काम. थोडंच राहिले. अगं माझ्या सगळी मेहनत वाया जाईल ग आणि आपल्याला पैशाची गरज आहे की ग. अहो पैशाची गरज आहे म्हणून तुम्हाला असं लाचार झालेलं बघू का मी. मला माझ्या बापाला कायम अभिमानाने जगलेलं बघायचं. आणि बुवा पैशांचं मी बघते ना. मी तुम्हाला म्हटलं ना आता घरची जबाबदारी माझी आहे. अगं पण राणे तुम्हाला तुमच्या मेहनतीतच पैसे पाहिजेत ना. ठीक आहे तुमचं राहिलेलं काम मी करते. चालेल ना. काय राणे